बाहेर चल 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 निघा ए स्वामी सावकार असं नका करू ना, आम्हाला घराबाहेर नका काढू सावकार. स्वामी स्वामी धावून या. आले का तुझे स्वामी धावून? आता बसा तिघी जणी रात्रभर थंडीत कुडकुडत. चला रे सावकार 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 ऐका माझं. सावकार ऐका ना सावकार. आई, आपण धर्मशाळेत जाऊन राहूया. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारे सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिले. तारणहार सगुण साकार सदा हा केसी धावून येई, अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने. भजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी, शेजारच्या गावामधून मला व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण आले आणि त्याचा विषय आहे योग्य संगतीचे परिणाम. स्वामी, तुमचं मार्गदर्शन मला हवंय. हा विषय फक्त व्याख्यातून सांगण्याचा किंवा फोड करून सांगण्याचा नाही, तर त्याही आधी समजून घेण्याचा आणि अनुभवण्याचा. तरी अनुभवातून आणि उदाहरणातून गोष्टी चांगल्या उमगतात आणि लक्षात राहतात. स्वामी, तुमच्या सान्निध्यात राहिल्यामुळं आम्हाला असे अनुभव नेहमी येतात. तुमच्या संगतीमध्ये राहणं हे आम्हाला एक पर्वणीच आहे. पण स्वामी, काहीतरी सांगा ना. एक काम कर, बाहेर जा, दगडाखाली एक विंचू असेल, त्या विंचवाला विचार संगतीचा परिणाम. स्वामी, आम्हालाही या लीलेचं साक्षीदार होता येईल का? तुम्ही दोघंही जायच्या सोबत जा. जशी आपली आज्ञा. श्री स्वामी समर्थ. सांभाळू मग. हे छोट्या जीवा, मला सांग, तुझी संगत कोणाची? तू कोणाच्या सावलीत राहतोस? कोणाच्या संगतीनं तुझं अस्तित्व ठरतं? मला सांग, संगतीचं महत्व काय आहे? अरे, हे काय झालं? मी प्रश्न केला आणि याचा प्राण गेला. स्वामी, ही कसली लीला? गोपाळ बुवा, हे सगळं आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे.
आपण स्वामींना विचारूया. या. स्वामी, स्वामी मला भीती वाटते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या दगडाखाली असलेल्या विंचवाला मी प्रश्न विचारला, पण माझ्या तोंडून शब्द उच्चार होताच त्या विंचवानी प्राण सोडला. स्वामी, त्याच्या मृत्यूला मी जबाबदार आहे का? तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? नाही स्वामी. एक काम कर, पुन्हा बाहेर जा. झाडावर एक चिमणी असेल, त्या चिमणीला हाच प्रश्न विचार. स्वामी, बाहेर एक भक्त आलाय, त्याला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, पण त्याची हिंमत होत नाहीये तुम्हाला प्रश्न विचारायची. त्याने तो प्रश्न मला तुम्हाला विचारायला सांगितलाय. विचारू का तुम्हाला प्रश्न? त्याचं असं म्हणणं आहे की त्याचं कशातच लक्ष लागत नाहीये. प्रार्थनेत नाही, भक्तीत नाही, नामस्मरणातही त्याचं मन लागत नाहीये. नाही, त्याची इच्छा आहे, पण करावं की नाही हाच प्रश्न पडलाय त्याला. हा प्रश्न त्याचा आहे की तुझा आहे? नाही, त्याचा. ठीक आहे, विष यात येऊन टाक. विष? नको स्वामी, अहो विष पहिलं नाही. मी येऊन टाक म्हणलं ना. धर. हे विष पिऊन आम्ही मेलो तर? पण हा बुवा म्हणतोय म्हणून एकदा याच्यावर भरोसा ठेवावा का? कपिले, मेले. कपिले, यात विष नव्हताच. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर? आम्हाला सांग, तुला विष प्यायचं नव्हतं ना, पण तरीही विषाचा परिणाम झाला असता की नाही? हो. तसंच आहे. तुम्ही प्रार्थना करा, पूजा करा, नामस्मरण करा. सुरुवातीला त्याचा मनाशी काही संबंध नसतो. सुरुवातीला ती फक्त कृती असते, पण हळूहळू त्याची गोडी लागू लागते आणि मन त्यात रमायला लागते. अरे, मारून मुटकून भक्ती होत नसते. ज्याप्रमाणे लहान बाळाला अंगाईची गोडी लावावी लागते, त्याचप्रमाणे मोठ्या माणसांना नामस्मरणाची गोडी लावावी लागते. अनेक जण चांगल्या संगतीत असून देखील भरकटतात आणि चुकीच्या मार्गाला लागतात. नरेश, तू माझ्याशी खोटं बोललास. म्हणजे बाबा, तुम्ही आजोबांशी खोटं बोललात? सावनी, बघ नरेश, मला त्याचं उत्तर हवंय. बाबा, खर तर त्या मित्राचं नाव मी चुकून सांगितलं. नाही नरेश, हे चुकून झालेलं नाहीये. तुला चांगलंच ठाऊक आहे, तू जाणून बुजून खोटं बोलतोयस. तुला हे पैसे व्यवसायासाठी पाहिजेत की आणखीन काय कारण आहे? नाही नाही, मला ते पैसे व्यवसायासाठीच हवेत. हो का? मग मला सांग, कोणता व्यवसाय करणार आहेस? काही ते ठरलं असेल ना, कोणता व्यवसाय करायचा ते सांग मला. कोणता व्यवसाय करणार आहेस? आधुनिक शेती करणार आहेस
सोन्याची पेढी टाकणार आहेस? हा, काय रे? की कापडाचा व्यवसाय करणार आहेस? अहो सुनेत्रा, तू मध्ये बोलू नकोस. तुला चांगलं ठाऊक आहे की मला खोटारडेपणा आवडत नाही. मला सत्य कळलंच पाहिजे. मी त्याला विश्वासाने पैसे देणारच होतो. आणि प्रश्न पैशाचा नाहीये. प्रश्न आहे तो मी केलेल्या संस्कारांचा. आज माझ्या संस्कारांचा पराभव झालेला आहे. स्वप्नात देखील विचार केला नव्हता की माझा मुलगा माझ्याशी खोटं बोले.